तुम्ही केले का असे रव्याचे पळीपापड? एकदम असं आकर्षक झालेले आणि चवीला तर इतके मस्त आणि एकदम झटपट होणारी रेसिपी ही उन्हाळी वाळवण. आणि बघा मस्त वाळून झालेले आपले रव्याचे पापड, पळीपापड आपण केलेले रव्याचे. आणि मस्त आपल्याला तळून घ्यायचे ते. आता तेल छान तापलेलं आहे, पापड पण आपला तळून झालेला आहे बघा मस्त. आपले रव्याचे पळीपापड तळून झालेले बघा आणि एकदम कुरकुरीत झालेले आणि दुप्पट तिप्पट फुललेले मस्त. खायला तर एकदम मस्त लागतात. हेल्दी पापड आहे आपले मस्त रव्यापासून. तुम्ही नक्की करून बघा हे रव्याचे पळीपापड. चला आपण रव्याचे पळीपापड करूया. तर रेसिपी बघूया. तर मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक. तो रात्री आपण पाण्यात ठेवलेला आहे रात्रभर. आणि तुम्हाला दिवसा करायचे असले दिवसा टाकायचा असलं 4-5 तास रवा ठेवू शकतो आपण पाण्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी बघा मग मी आपल्याला पळीपापड करायचे आता. तर इथे बघा वरचं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला 1 वाटीला आपण माप ठेवणार आहोत. सुरुवातीला मी याच्यामध्ये 2 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला 5 वाटी पाणी शिजवताना टाकायचं आहे आपल्याला. असं 7 वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे. हा मस्त आता चीक झालेला आहे तयार, कारण आपण रात्रभर ठेवला होता ना. आता मी कुकरमध्येच पळीपापड करणार आहे रव्याचे, मस्त शिजवून घेणार आहे कुकरमध्ये. तर आपल्याला मोजून पाणी टाकायचं आहे आणि खूप मस्त होतात रव्याचे पळीपापड. 10-15 मिनटात तयार होतात आपले पळीपापड आणि पटकन शिजल्या जातात, कारण रवा भिजलेला असतो पाण्यामध्ये आपला. तर बघा मी त्याच्यामध्ये आपण टाकलेला 1 चमचा पापड खार टाकलेला आहे मी. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. तीळ टाकलेली आहे 1.5 चमचा आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे. ते शेवटी पण टाकायचे असतात, पण मी सुरुवातीला टाकले. 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहे. तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता त्याच्यामध्ये कापून. आणि आता उकळी आली, मग आपल्याला रवा त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. भिजलेला रवा आहे आणि त्याचा चीक थोडासा झालेला आहे, कारण आपण रात्रभर पाण्यात ठेवला होता तो. आणि बघा हळूहळू टाकायचं आपल्याला आणि मिक्सर याच्या साह्याने आपण फिरून घ्यायचं आहे मस्त. पळीनी पण फिरू शकतो आपण, कारण आपल्या रव्याचे पळीपापड आहे आपले हे. नंतर पळीनी फिरवलेलं आहे मी. सुरुवातीला अशा गाठी नाही होऊ म्हणून आपण अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे. सगळं टाकून घेतलेलं बघा मी पातेल्यातलं. आता आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे, कारण गाठी होऊ द्यायची आपल्याला. सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर मग कमी गॅस ठेवायचा आपल्याला, थोडंसं घट्ट झाल्यानंतर. असं 4-5 मिनटं लागतात आपल्याला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आणि चांगला शिजल्या जातो मग आपला रवा. म्हणजे चांगला शिजू द्यायचा. तुटतात पापडं, त्यासाठी चांगलं शिजू द्यायचं आहे आणि पटकन शिजतो म्हणा हा, जास्त वेळ लागत नाही. ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला. त्याच्याखाली मी तवा ठेवलेला आहे आणि मस्त झालेलं आहे बघा पळीपापड करण्यासाठी. आपला रवा छान शिजलेला आहे. अशी थोडी चकाकी येते मस्त रव्याला.
आता रवा चांगला शिजलेला आहे बघा. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे. खाली तवा ठेवलेला आहे आणि एका छोट्या पातेल्यात आपल्याला थोडं काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला पळीपापड टाकायचे. जास्त गार नाही होऊ द्यायचं, म्हणजे मग पळीपापड आपल्याला टाकायला थोडंसं मग घट्ट होतो ना ते पापड, पसरवता नाही येणार थोडासा पळीने. तर थोडंसं कमी गार झाल्यानंतर टाकायचं. बघा पॉलिथिन टाकलेली आहे मी. आता आपलं थोडंसं मिडियम गार झालेलं आहे आणि पळीच्या साहाय्याने आपल्याला टाकून घ्यायचे पळीपापड.